हेच एक विधानसभा निकालानं हुरळून जाऊ नका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुस्त राहून चालणार नाही. महापालिका निवडणुकांसाठी भाजपचे संघ दक्ष. विधानसभा जिंकता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू. राजगुरुनगरमध्ये भटक्या विमुक्त जमातीच्या कार्यकर्त्यांनी पुणे नाशिक मार्ग रोखला. 2 चिमुरड्यांच्या हत्येनंतर शहरामध्ये तीव्र पडसाद. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी घेतली पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट. राजगुरुनगरमधील चिमुरड्यांच्या हत्येप्रकरणी घेतली सविस्तर माहिती. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांच्या समर्थकांची नाशकात बॅनरबाजी. मात्र बॅनरवरती आदिवासी विकास मंत्री नरहरी झिरवळ असा उल्लेख. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात मेसाई जवळगा गावच्या सरपंचांवरती जीवघेणा हल्ला. पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती. राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी. अकोला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाच्या तुरळक सरी. पिकांना फटका बसण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डांनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन. गांधी कुटुंबियांकडून मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण. तर मुलुक महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बातमी बघूयात. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये भव्य मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरात सर्वत्र बॅनर लावण्यात आलेत. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी होणार आहेत. मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये मूक मोर्चा निघणार आहे. महानिषेध मोर्चा आणि त्याची तयारी आपण पाहतो. अशा पद्धतीने बॅनर लावले जातात आणि या बॅनरवरती न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं देखील जे मजकूर आहे तो लिहिण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या ही माणुसकीची हत्या आहे अशा पद्धतीने देखील याच्यावरती लिहिलं गेलं आहे. विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर या मोर्चाच्या अनुषंगाने गेल्या 5 ते 7 दिवसापासून तयारी सुरू आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे बॅनर आणि पोस्टर देखील लावण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्या पद्धतीने सर्वच बीड जिल्ह्यामधून संताप व्यक्त केला जातोय. या मोर्चामध्ये सर्व पक्षीय, सर्व संघटना, त्याचबरोबर सर्व समाज घटकातील लोक देखील या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर बीड जिल्ह्याची जी कायदा सुव्यवस्था आहे, इथं घडणारे हत्या असतील, खून असतील, त्याचबरोबर ज्या पद्धतीनं इथं कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे. त्याचबरोबर इथलची कायदा सुव्यवस्था सुरळीत झाली पाहिजे आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, तात्काळ त्यांना अटक करा. त्याचबरोबर खंडणीचा जो गुन्हा दाखल झाला आहे त्या प्रकरणातील देखील आरोपींना अटक करा. अशा पद्धतीच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मोर्चाच्या माध्यमातून केल्या जाणार. उद्या सकाळी हा जो मोर्चा आहे तो बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघणार आहे आणि तिथून तो थेट अण्णाभाऊ साठे चौक, त्याचबरोबर जालना रोड आणि जालना रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, त्यानंतर एसपींना निवेदन दिलं जाणार आहे. आणि या मोर्चामध्ये जे नेते आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. संभाजी राजेंनी देखील या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील, भाजपचे आमदार सुरेश धस, त्याचबरोबर प्रकाश सोळंके आणि काँग्रेसचे देखील नेते म्हणजे सर्वपक्षीय नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्या कारणानं या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कॅमेराप्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराड याला अटक का होत नाही असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी विचारलाय. कराड यांना धनंजय मुंडेंचं पाठबळ असल्यामुळेच तो मोकाट असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. संदीप क्षीरसागर माझ्यासोबत. काय सांगाल, 18 दिवस झाले मात्र आरोपी अद्यापपर्यंत मोकाट आहेत. परत मास्टर माइंड जे तुम्ही म्हणताय त्याच्या संदर्भात काही नाही. काही आता हे बघा, अधिवेशनात सगळ्याच लोकांनी याची मागणी केली, सगळ्या पक्षाच्या आमदारांनी याची मागणी केली, सरकारने पण दखल घेतली याच्यामध्ये. तिथं काही घोषणा पण झाल्या, SP साहेब बदलले, काही गोष्टीमध्ये दुरुस्ती झाल्या, 2 नंबरचे धंदे हे ते बंद झालेत, काही आरोपी अटक झाले. पण हे आरोपी जे अटक झालेले आहेत
हे सुपारी घेऊन ज्यांनी सुपारी दिली आहे त्यांना तो मास्टर माइंड अजून अटक नाही ना. लोकांमध्ये आज रोष निर्माण होते ह्याच्या संदर्भातलं. आम्ही विरोधी बाकावरती आहेत, आम्हाला म्हणजे राजकारण ह्या संदर्भात करायचं नाही. पण आज तुम्ही बघत असाल की जिल्ह्यामध्ये इतर पक्षातले सत्ता म्हणजे असलेले लोकसुद्धा आज मोर्चामध्ये सहभागी होतात. काय कारण याचं? करून का लोक आम्हाला काय आम्ही फिरत असताना जेव्हा आम्ही बैठक घेतो लोक गेलं कीच गावात विचारतात ते वाल्मिक कराडचं काय झालं. गृहमंत्र्यांनी देखील याच्यामध्ये SIT असेल, CIDकडे तपास, न्यायालयीन चौकशी या अधिवेशनात घोषणा केल्या, पण त्या खरंच इम्प्लिमेंट होत आहेत का? आणि आज 17 दिवसानंतर आपण पाहतोय न्यायाची प्रतीक्षा आहे, अद्याप आरोपी मोकाट आहेत. मग इथं कायदा सुव्यवस्था असतील, गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, कशा पद्धतीने वागतायत, नेमकं काय हे असेल? बघा, सरकारने निर्णय घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. मी ज्या गोष्टी खऱ्या आहेत ते बोलायलाही पाहिजे. बघा, प्रशासन बिलकुलपणे जे काय आरोपी आहेत त्यांना चौकशी व्यवस्थित त्यांची जे पकडले गेलेले आहेत त्यांची चालू आहे व्यवस्थित. 2 नंबरचे उद्योग काय बंद झालेत, लोकांवर समाधान नाही ह्या विषयावरती. आता ह्या घटना, खोटे गुन्हे हे दाखल होणार नाहीत ह्या वस्ती. पण आम्ही काय म्हणतो आहे की जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड तो कुठे? एकदा धनंजय मुंडे साहेब स्वतःच म्हणतात ते माझ्या निकटवर्ती आहेत. जेव्हा जिल्हा म्हणतोय, आम्ही म्हणत नाही, जिल्हा आहे म्हणतात ते, या सत्यामधले असणारे त्यांच्यासोबतचे आमदार त्यांचं नाव घेऊन बोलतात. ते जर खरं खोटं जे असेल तर त्यांनी त्याला जमा करून टाकलं पाहिजे ना. बरोबर आहे ना? हे तर शक्य आहे ना त्यांच्याकडून. आमची मागणी तीच आहे, जिल्ह्याची सुद्धा मागणी हीच आहे की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. कोण का त्यांच्या ह्या मंत्रिपदामुळंच त्यांना हे श्रेय भेटतं आहे, आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. पुढची बातमी धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामध्ये हल्ल्याच्या घटना सुरू आहे. तुळजापूरच्या मेसाई जवळगा गावच्या सरपंचावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. सरपंच नामदेव निकम यांच्या कारच्या काचा फोडून आणि पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न गुंडांनी केला. या हल्ल्यामध्ये सरपंचासोबतच आणखी एक जण जखमी झालाय. पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मी रात्री तुळजापूरून इकडं जवळगाला येत असताना अचानकपणे 2 टू व्हीलर आल्या. एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं. दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या. आणि ज्यावेळेस हॉर्न वाजवत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली. जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला. पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले, फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो. पुढं निघता असताना मग अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसेना. मग माझी परत गाडी स्लो झाली. नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला. गृह खातं माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे की अशा कुठल्याही प्रकरणाला माफी नाही, अशा कुठल्याही घटनेला माफी नाही. त्यामुळं गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आणि आमचं सरकार अशा प्रकरणामध्ये कडक कारवाई होईल, या प्रकरणामध्ये कोणी सुटणार नाही अशा भूमिका सरकारची आहे. सरकार पूर्ण क्षमतेने काम करत आहे आणि दोषीला योग्य शिक्षा मिळेल